काय झालं आता? काय नाही. काय खायचंय? आंब्याची चटणी. वांग्याची सुकी भाजी आणि मिक्स डाळीचं वरण आहे. तरी आंब्याची चटणी खायचं आहे. ती भाज्या कोण खायच्या मग? तू. मी खायचे? प्यायची का डाळ उचलून? हं. बनव थोड्या वेळानं. आता म्हणू. आताच बनवते थोड्या वेळानं, 5-10 मिनिटानं. ओके, जा बनवते. ब्लॉग एडिट करते मी. जा, मिनी ब्लॉग एडिट करायचा आहे. आता बघा 1 वाजले. 2 भाज्या असताना पोराला चटणी चपाती खायचा आहे. केशर आंबा घेतलाय मोठा बघून. चला याची चटणी बनवूया आता. खायचंच आहे म्हणल्यावर आईनं काय करायचं आता, करावंच लागणार आईला. थांब मी धुवून घेते ना. काही देवपूजा दाखवायचीच विसरली. रांगोळी छान होती, त्यातच थोडीशी डिझाईन करून रांगोळी ठेवली. काय ग पिलू? शेंगदाणे घेतलेत थोडंसं, त्यात शेंगदाणे खोबऱ्याचं कूट आहे. त्यामध्ये आंबा टाकते, कैरी, लाल तिखट. मस्त अशी टेस्टी चटणी बनलेली आहे. कॅरी बॅग मध्ये टाकून ना खोबरे आंबा फोडून घेतलाय. टाक ना त्यावर. थोडं टाकायचं, लय थोडं बाळ पण खातंय. मी टाकून देऊ का? ओके. मीठ जास्त मीठ टाकलं. तो आणलायस तसं. मिक्स करा आता हातानं. आजची स्पेशल डिश. अरे बाई, एक तू सगळ्याला लागलं का? लय टेस्टी लागतं माहिती आहे का? माहिती आहे. तूच टेरिक सांगितले. काही सुपर लागते ना हे. अहो आणि ननंदबाई दवाखान्यात गेलेले, अजून आले नाहीत. आमची मस्त चालली पार्टी. अहो आणि ननंदबाई दवाखान्यातून आले. आता जवळजवळ 5:45 वाजलेत. ते 4 वाजताच आले. तर डॉक्टरनी संधिवात सांगितलं आहे. पहिलेच ही ट्रीटमेंट चालूच होती संधिवाताची. तर परत 2-3 दिवसांनी बोलवले अनुषपोटी की संधिवातची टेस्ट करायची, नेमकी कसलं संधिवात आहे ते, आणि खाली कसलंच बसायचं नाही. गुडघा आणि एक कोपऱ्याला जास्त त्रास झालेला आहे. गुडघा पूर्ण खिसलेला आहे त्यांचा, आणि वयाच्या मानानं ते होतेच असं सांगितलं डॉक्टरनी. आंबट कसलंच खायचं नाही. लोणचं ते जरा जास्तच आवडतं. असं सुक्की भाजी खाल्ल्यासारखं लोणचं 2-3 फोडी अशा खातात. तर पूर्ण डॉक्टरनं बंद करा म्हणून सांगितले आवर्जून.
बाळ माझं पाणी घालते ग. घाला घाला, गुड बॉय. जास्त झाल्यावर येते तसं पाणी वरून. तेच रे, जास्त. हा बस झालं, बस झालं. हा ती येते, तो माती पण येते त्याच्यासोबत. तसं नको करू. सकाळी भिजवलेले रोप बघा कसे टवटवीत आहेत. हे चिंच पाडायचं आहे, आवनला वेळच नाही. असा जातो आमचा गावाकडं मस्त असा दिवस. कामही भरपूर, करमतही भरपूर. बूट घालायचंय, जा घेऊन ये. चिमण्या कशा चिवचिवात कर. किती वाजलेत आता? 6:55. 7 वाजलेले आहेत. मशे काय करू नको मशे. हे बघा गावाकडं असं मस्त एन्जॉय करायला भेटतं. ओहो, हॅपी हॅपी लाडू. हा चला चल भागो. तर संध्याकाळच्या वेळी मस्त असं आम्ही बाहेर फिरायला येतो. हे बघा लोकांच्या घराला लाईटी लागलेत आणि इथं मस्त असा चांदमामा. 7 वाजलेत तरी किती छान उजेड आहे. अजून फिरू शकतो आपण बिंदास्त. कुठे चिकटपट्टी लावायचंय? माती. 4 व्हीलर गाडी गेली, डोळ्यात माती गेली, मला चिकटपट्टी लावायच्या डोळ्याला. तसं नसतं बाळा, काय पण नाही बोलायचं. आम्ही रोडला फिरतोय. काय वाजतं रे? हो, याच्यात काहीतरी 4 व्हीलरनं डोळ्यात माती गेली, मला चिकटपट्टी लावायच्या म्हणते. तसं नसतंय बाळा. पळत जाताय का? 1 हा, गो गो बेबी गो. टीव्ही बघत बघत जेवण. जेवा जेवा जेवा. भागू. बर बर, भागते भागते. मोबाईल बघत बघत जेवण चालू आहे. दुबई जेवायचंय. मस्त असं गारगार वातावरण. पप्पाला फटाके आणायला सांगितले. आता म्हणते हेलिकॉप्टर आणायचं होता. एकदा सांग तर तुला काय काय पाहिजे बाळा. सगळं मला आणायचं होतं, मला पाहिजे होतं. होता हा शब्द त्याच्या शब्दाच्या महागा कंपल्सरी असतोय. होतं. घेऊया 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 फटाके घेऊया. तुझ्या पप्पा ते पप्पा. हा पप्पा आणते. म्हण उद्या भेटू सांग. फटाके आणते पप्पा. पप्पा फटाके आणते. पप्पा फटाके आणते. उद्या भेटू म्हण सगळ्याला. भेटा. बाय बाय कधी जातो. गुड नाईट म्हणा. गुड नाईट. इधर इधर देख के बोलो गुड नाईट. एक फटाके. चला बाय. इथेच ब्लॉगला थांबवते. आता मला एडिटिंग करायचं आहे. रात्रीचे 10 वाजलेत आणि पप्पानं काय आणले पोरांना. वा रे तुमची दिवाळी. 10 वाजलेत रात्रीचे. दे त्याला त्याला दे. सगळं गाव झोपलं असेल, तुम्ही फटाके वाजवा. बाळा जोरात टाकावं. जमू लांब टाक, त्याच्या अंगावर नको टाकू. आ आय तिकच करतय. तस नाही बाबिलो. दादासारखं कर, दादासारखं कर. हा टाक. तसं नको. ती बघ काय करते. असं फेकायचं, तो दादासारखं फेकायचं. वाव. फटाके आणा, फटाके आणा.
बाळाचं वाजलं नाही बघ. खुश. संपलं का पॉकेट? बस झालं आता, उद्या बाकीचं.